विठाला आपली योग्यता नाही, आपली पात्रता नाही. नामदेवराय म्हणले देवा मला जातीचं काही हे नाही, कुठल्याही जातीत जन्माला घाल पण मला वारकरी कर. नामा म्हणे कमलापती हेची द्यावी पुढता पुढती. काय काय द्यावे हे दादू जरासा एक मथऱ्याला आवाज दिवा थोडासा आपटा पाय आपटा. भजनात नाचत आहे म्हणून प्रिय. काही काही नाचू नाचू खडे केले तिकडे. 150 एकर घातल्यात काही काही नालायकांना. यायला आवाज देतो चांगलं करून देऊ. विठाला 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 म्हणे मला पुन्हा पुन्हा नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढता पुढती. काय काय द्यावे पुढता पुढती. मला तुझ्या पायाची सेवा दे देवा पुढता पुढती. मला पंढरपुरात जागा दे पुढता पुढती. मला हरिभक्तांची संगती दे पुढता पुढती. मला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नकोय. हे सतत 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 मला हे देत राहा. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. कोणी यजमान आहेत आजचे? काय नाव आहे? तुकारामजी धरपडे आणि कृष्णाजी धरपडे आणि तुळशीराम धरपडे आणि सुशीलजी हांडे. बापरे पहिल्यांदा आडनाव ऐकले. जाताना थांबा फक्त. विठाला विठाला शेतकरी माणसं आहेत, कपडे सुद्धा साधे आहेत माणसाच्या. काय आवड असेल बाळ्यावटीत घ्यायला काय नाही. दुसरा एखादा महाराज घ्यायचा कशाला घ्यावं. काढून वटीत तुम्ही फाटून जायची वटी तुम्ही. तारखेच्या संदर्भात वेणुताई गरुला हॉस्टेलचे सर्व रामेश्वरजी त्यांना दादा म्हणत असतो. त्यांना 700 750 मुली सांभाळते ते कुटुंब. इतकी सामान्य या काळात मुली सांभाळणे. 700 750 मुली सांभाळणार कुटुंब. रामेश्वरनं तारीख घेतली याची. यांच्या वतीने ते फोन करत होते यजमानांच्या वतीने. येऊ शकला नाही, त्याला अडचण आली. त्यालाही धन्यवाद. इथं बसलेला अमूल्य वेळ काढून आलेली तुम्ही माणसं एरवी वाट्या कट्ट्यावर मोबाईल इचकूस तर 3-3 वाजूस तर मोबाईल इचकी ते वेळ द्या सोडून. पण या इंटरनेट युगामध्ये धकाधकीच्या काळामध्ये 2 तासाकरता तुम्ही परमार्थाला वेळ दिला. याच्या करता मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी प्रणाम करतोय. विठाला 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 चरण सेवा खंडित. देवानं सांगितलं काय पडलं माझ्या पायात. तर देहूतल्या मालकांचा एक पुरावा आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. मुठभर, ट्रॅक्टर भर, ट्रक भर, वाडा भर, परिसर भर, प्रांत भर असं नाही. सर्व जेवढी पोषक सात्विक सुख येतं तेवढी सुख त्याच्या पायावर आहेत. तुकोबाराय म्हणतात. म्हणून नामदेवराय म्हणले मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे, दुसरं काहीच नको. असं काय असेल त्या पायात. राजा रावणाला मारून प्रभू रामचंद्र घरी आले. पायातली ताकद किती मोठी बघा. पायापाशी बसलं पाहिजे माणसं. पण कोणाच्या माहितीये का? भांगाऱ्याच्या नाही. तुम्हाला एक मुद्दा माहित असेल, ज्याच्या गळ्यात 2 माळी आहेत त्याच्या जेवारीत उंदर निघले होते मारी तू. त्याच्या गव्हात उंदर निघले की ते गोळ्या टाकून मारी तू. त्याच्या कुठल्याही पिकात उंदर निघले की ते गोळ्या टाकून मारी तू. अण्णा पण उंदीर गणपतीच्या पायाजवळ गेला की मोदक खातो. एरवी उंदीर इकडं तिकडं भटकाला की माणसं त्याला पिंजऱ्यात धरते. आता तर मेडिकलवर प्यार भेटायले.
त्याच्यावर 2-3 शेंगदाणे ठेवले की ते घरात ठेवायचा. उंदीर शेंगदाण्याच्या लालचीनं तिथं जातो. लालचीनं तो उंदीर त्याच्यावर जातून त्याची पायलं टाकते. गंजा पिळे घेतो ते, पण त्याला काही निघता येत नाही. सकाळी ज्याच्या घरात ते उचलून फेकून देतं किंवा मारित असेल काय असेल इतरत्र भटकला. पण तोच उंदीर जर ह्या गणपती बाप्पाच्या पुढे चेतन दिसला की लगेच त्याला मोदक टेकते. पायात ताकद आहे ना. कोणाच्या पायापाशी गेलाय ते उंदीर. म्हणून 2-2 पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्या लोकांच्या पायाजवळ गेलं पाहिजे की ज्यांचे पाय आतापर्यंत कुठेही फिरले नाही, कुठेही भरले नाही, जे पाय जाऊनही त्या ठिकाणी गेले नाही. अशा ठिकाणी ज्यांचे पाय पवित्र आहेत अशा लोकांच्या पायाजवळ गेलं की माणसाचं कल्याण होत असतं. नामदेवरायानं त्या मालकाचे पाय धरले की तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी गंगेत नेऊन पेटवायचंय हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि अशा विश्वाच्या मालकाच्या पायाची सेवा मागितली. देवाने विचारलं कारण काय? ऐका. राजा रावणाला मारून भगवान प्रभू रामचंद्र परत आले. राज्य व्यवस्था बदलली. 14 वर्ष 27 दिवस बाहेर होते. तोपर्यंत त्यांच्या सिंहासनावर छत्र धरलं शत्रुघ्नानं. बऱ्यापैकी रुष्ट झालेला दरबार होता. महर्षी वशिष्ठांच्या मदतीनं ऋषीमुनी योगी जपी तपी अनुरागी या लोकांच्या मदतीनं सर्व खुर्च्या काढून टाकल्या. भगवंताचं सिंहासन कुठं असावं, लक्ष्मणजी कुठं बसावे, भरत शत्रुघ्न कुठे बसावे, सीताई साहेब कुठं बसावा, पायाची ताकद सांगावी. नामदेवराय पाय का माग, पायाची सेवा का मागतात. मंत्री महामंत्री सुमंत्री प्यादा गुमास्ता भाट. भाट म्हणजे स्तुती करणारा. राजाच्या दरबारात एक भाट असतो. राजाधिराज महाराज पदार हे अमके अमके राजे आले बरं का. काय त्या राजांचं वैभव सांगायचं तुम्हाला. ते प्रत्येक सप्त्यात हजेरी लावतात बरं का. काय त्या राजांचं सांगायचं. ते राजे कोणी जर वारले तर त्याच्या अंतिम त्याला खांदा सुद्धा देतात बरं का. लग्न कार्यात सुद्धा फिरतात बरं का. कुठं जर कंदुरी असली तर निंबन कांदे घेऊन पण जातात बरं का. भाटाचं काम आहे, त्याचं काय स्तुती करायची त्याला काय गरज नाही. राजाने चांगलं काम करू की वाईट काम करू, भाटाचं एकच काम, त्यानं फक्त त्याची स्तुती करायची. त्याचं नाव भाट. आणि तो भाट त्याला सुद्धा सिंहासन आणलं. रात्रीच्या 2 वाजता माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा मालक धावत आले. सगळं काम आटोपून व्याप आटोपला घरी आले. काय मनात देवाच्या आलं देव जाणे. देवानं सांगितलं सीते तू एकदा दरबार बघायला येतेस का. आईसाहेबांना सांगितलं प्रभू तुम्ही केला, आता तुम्ही काय विश्वाचे मालक आहात, तुम्ही जी व्यवस्था केली ती काय चुकीची असेल वय काय हरकत नाही. मला ती मी काय त्याच्यात चूक काढणार आहे. पण माझी इच्छा आहे सीते आपण दोघे एकांतात आपण तो दरबार बघायला जाऊ. रात्रीच्या प्रसंगाला सीता आईसाहेब दरबारात गेल्या. ही कोणाची खुर्ची, ती कोणाची खुर्ची, ती कोणाची खुर्ची प्रभू रामचंद्र सांगत होते यांना. मग सीताई साहेबांनी विचारलं मालक एक विचारू. तुमचा मोरड्याला संसार ज्यानं जाग्यावर आणला त्याचं नाव मारुती आहे. मालक मी 6 महिने 26 दिवस अशोक वाटिकेत रडत होते. माझ्या अंतःकरणातलं दुःख मोकळं करायचं काम मला सुखावर आरूढ केलं. असं एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे अंजनी पुत्र हनुमंत. आपल्या दरबारात त्याला जागा नाही का. रात्रीच्या वेळेला सीतेच्या मुखारविंदातून पडलेला शब्द ऐकल्याबरोबर ब्रह्मांडाचा मालक रडत होता. काय हरकत नाही सीते आपण आसन करू. कसं करणार आसन. परवाला राज्याभिषेक आहे तुमचा. आजची रात्र गेली, उद्याचा दिवस आहे. परवाला सकाळी जयघोष चालू आहे. ब्राह्मण मंडळी येतील, हवन करतील, ऋचा गातील. आणि कधी आसन तयार करणार. सांगितलं मुहूर्त काढणारे महर्षी वशिष्ठ आपल्या घरचे आहेत. ते अजून पुढचा मुहूर्त काढून देतील. पक्षायतनो भेदी जया. पक्षायतन म्हणजे राजकारण नाही, पक्षायतन म्हणजे 15 दिवस. पुन्हा 15 दिवसाच्या पुढचं मुहूर्त काढलं आणि मग 15 दिवस वेळ भेटला. मारुती राहायला कुठं बसवायचं. मध्यभागी सिंहासन केलं, सोन्याची तक्कडी केली, त्याच्यावर राजहंसाच्या पंखाची गादी लावली.
पंख हे ठराविक ठिकाणी पवित्र असतात. काही काही पक्ष्यांचे पंख आपलेशी केले. मोरानं जर विचार केला तर त्रेतायुगात मोराने एक चुकीचं काम केलं म्हणून लक्ष्मणजीचा शाप पडला. मोराचं इंद्रिय पतन झालं, पण त्याच्या पंखात त्याचा अपमान होऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात त्याचे पंख माथ्यावर घेतले. महर्षी व्यासांनी त्याच्या पंखांनी 3 पुराण लिहिले. त्याला तिथे मान्य केलं. राजहंसाची पंख ही अधिकारी लोकांना बसण्यासाठी गोड असतात, कारण राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडत असतात. जोपर्यंत कामासक्त आहे तोपर्यंत त्याचे पंख पडत नसतात. काम संपल्याच्या नंतर त्याचे पंख पडत असतात. पुराणामध्ये 2 श्लोक आले. घरी गेल्यावर तुम्हाला मोठ्याले मोबाईल येतो, तुम्ही असं हिचकी जा त्याच्यावरलं, तुम्हाला ते 2 श्लोक सापडतील. किंवा ज्याला चांगला अभ्यास आहे त्याला विचारा. त्याला राजहंस म्हणतात. राजहंस हा 9 गोष्टीला प्रिय आहे. त्याच्यापैकी दुसरी एक गोष्ट, राजहंसाचा चारा गोड आहे. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ता फळे. राजहंस मुक्ता फळ खातो, गारगुंडी खात नाही. हे कबूतर वगैरे काय खाते. राजहंस फक्त मुक्ता फळ खाणार. इतकी त्याच्या मुखात सुद्धा ताकद आहे. त्याच्या पंखाची गादी केली, सोन्याची तपकडी लावली, त्याला पाय लावले हस्तिदंताचे, हत्तीच्या दाताचे पाय लावले. हा नाविन्यपूर्ण सिंहासन मारुतीरायाला केलं. राज्याभिषेकाचा दिवस नेमला. त्या दिवशी मारुतीराय